बाबा तुम्ही सांगा, लग्नानंतर मुलींनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? लहानपणापासून खूपच समजदार आहे. हो का? तिच्या स्वभावात बदल असा काही होऊ नये. नाही असंच काय काळजी घ्यावी का पुढे? नाही, ती एकदम समजदार आणि समंजस आहे. बरं. आता जशी आमच्या घरी राहिली तशीच ती इथून पुढे त्यांच्या हक्काच्या घरी राहावी आणि तिचा संसार सुखी व्हावा एवढीच अपेक्षा. आई तुमचं काय म्हणणं आहे? जशी आई तशी चांगली राहायची बस एवढं. हो ना. आणि गाडी थोडी हळू चालवावी बस. हा हे बघ, जोरात चालव. काळजी राहते मला ती घरी येईपर्यंत. पण हेल्मेट घालताना कृपा करून हेल्मेट वापरा. माऊली एवढी माझी अगदी कळकळीची विनंती आहे. हा पण आई सध्या मनात खूप टेन्शन असेल ना? हा टेन्शन राहायच. कसलं टेन्शन आहे? आता घरातनं जाईल तर थोडं घर खाली होईल, आणि जावई- आठवणी. बरोबर, जावयाचं काय करेल असं ना? नाही जावायचं चांगलीच आहे आणि ती पण चांगलीच, तसं काही नाही. समजदार आहे दोघं पण. हो ना. समजून गेली त्यांना पण. सासूबाई द्या त्यांच्याकडे. काय मुलाला काय सल्ला देणार तुम्ही? काय बाबा वागण्यात काय बदल केला पाहिजे? काय त्यांनी केलं पाहिजे? तो अगोदर शांत आहे, तसं काही नाही त्याचं आलं, तो सगळं सांभाळून घेतो. अच्छा. हो. दादा सांगा तुम्ही आता. दोघे शांत स्वभावाचे आहेत असं वाटतंय, पण कधी कधी चिडतील एकमेकांवर. कारण दोन्ही सारखे शिकलेले आणि प्रवाहात आहेत, त्याच्यामुळे त्यांनी संयमता ठेवावी आणि आपलं आयुष्य सुखी समाधानी. लहान भाऊ सतत आमचं ऐकत आलेला आहे आणि लग्नानंतरही थोडं ऐकावं कमीत कमी 1 वर्षभर तरी. हा नंतर बघा 1 वर्षाची निवड घातलेली. नंतर ते मार्गस्थ होतील, कारण आम्ही चांगला सल्ला देऊ आणि त्यांना तो सल्ला आवडेलच. थोडक्यात संपलेलं आहे आता तुमचं सगळं का? आता इकडनं हट्ट बिट्ट संपले. द्या अजून कोण बोलणार? ती जे गाडी जोरात चालवते कसं, तिने हळू चालवायला पाहिजे. आणि ती कालच ती 70च्या स्पीडने गाडी चालवते. बाप रे. जर जेंट्स कोणी चालला असेल त्याला ओव्हरटेक करते, तर बोलायला पण शिवाय देते. जे भांडकुदळ आहे, हा भांडकुदळचा स्वभाव आहे, ते कमी केला पाहिजे. आता खऱ्या अर्थानं रक्षाबंधन साजरं झालेलं आहे. बर, आता खेळ खऱ्या खोट्याचा. 3 विधान आणि या विधानानंतर तुमची उत्तरं द्यायची. पहिलं विधान आहे, लग्नानंतर ताईला मिस्टरांसोबत नाशिकला न जाता औरंगाबादमध्येच किंवा संभाजीनगरमध्येच राहणं आवडेल. खोटं म्हणजे काय? मला यांच्यासोबत राहायला आवडेल. हो का? बरं. नाशिकलाच. हो काय हो? हो. ताई शॉपिंगच्या वेळी बार्गेनिंग कमी करते. खोटं. 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 काय म्हणणं आहे तुमचं? खूप बार्गेनिंग करते. 10 रुपयासाठी वस्तू सोडून बरं दुसऱ्या दुकानावर जाऊया असं. हो. आणि केव्हा केव्हा तर म्हणते जाऊ दे आता घ्यायचीच नाही. तिसरं विधान, ताई आणि मिस्टरांमध्ये बाईकची रेस लागली तर मिस्टर ताईला हरवतील. खोटं. तिघांचंही म्हणणं खोटं. काय तुमचं म्हणणं आहे? नाही, मी हरणार, ती जिंकणार स्पीडमध्ये. कारण आता लास्ट टाइमला जेव्हा बाईक मी तिच्या मागे बसलो ना, मला तिला सांगावं लागत होतं हळू चालव, हळू चालव. का असं करता? वेगावर नियंत्रण ठेवा माऊली. नक्कीच नक्कीच. कारण ते फार गरजेचं आहे. कारण वेगावर नियंत्रण असलं ना की बऱ्याचदा प्रवास सुखकर होतो असं म्हणतात. आणि त्यासाठी हेल्मेट घालूनच कृपया दुचाकी चालवा. नक्की. आणि त्यांच्या ड्रायव्हिंग बद्दल काय? त्यांच्या ड्रायव्हिंगबद्दल असं म्हणायला लागेल की लास्ट टाइम जेव्हा आम्ही गेलो होतो तर त्याला समोरच्याची चुकी असते, तरी तो ह्यांना बोलून गेला की हे शांतच बसतात, त्याला प्रत्युत्तर देत नाहीत आणि पुढे चालतात. मग तुमचं काय म्हणणं आहे? प्रत्युत्तर देत देत पुढे जायचं? हो, म्हणजे समोरचा जर आपल्याला काहीतरी म्हणतोय तर ऑब्व्हियसली त्याला प्रत्युत्तर तर द्यायलाच हवं. आणि मला असं वाटतं की जेव्हा चूक त्याची हे आपल्यालाही कळतं, तर मग आपण का शांत बसावं? आपण खरे तर आपण आपली गोष्ट समोरच्याला पटवावी तशी. यांच्या प्रवासाला जर तासाचा वेळ असेल तर या किमान 3 तासांनी घरी पोहोचतील. कारण प्रत्येक ठिकाणी वाद घातल्याशिवाय या पुढे जाऊच शकत नाही. तेव्हा आता तुम्हीच समतोल राखा असं म्हणत ताईला झी मराठीकडून हा आहे.